बंधूंनो, मी सुधीर विषे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक समुद्रपूर। आज आपण आपल्या समुद्रपूर येथील प्रयोगशील शेतकरी श्री रमेशजी काकडे यांच्या शेतावर आलो आपण आणि सोबत आपले VTM चांदेकर साहेब। आणि आज आपण इथे जीवामृत तयार करणार आहोत। यासाठी आपण 100 लिटरचा ड्रम घेतलेला आहे, सोबत 5 किलो शेण घेतला आहे, त्याच्यानंतर 1 किलो बेसन, 1 किलो गूळ आणि 3 लिटर गोमित्र घेतला आहे आणि एक बांधावरची ज्या ठिकाणी रासायनिकची फवारणी झाली नाही त्या झाडाखालची अशी आपण 1 किलो माती घेतली आहे। तर सर्वप्रथम आपण यामध्ये शेण या ड्रममध्ये टाकणार आहोत। त्यानंतर आपण 1 किलो बेसन ते सुद्धा पाण्यात मिसळून आपण या ड्रममध्ये टाकूया। त्यानंतर हे गुळाचं पाणी, गांडूळ आहे आणि हे गाईचे गोमूत्र, हे मिश्रण आपल्याला दिवसातून 2 वेळा असं ढवळायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण 6 ते 7 दिवस याला आपल्याला असं झाकून झाडाखाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर 7व्या दिवशी याचा वापर आपण हे आपल्याला दिसत आहे हे हळदीचं पीक या पिकाला वापरायचं आहे। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मांतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आपण श्री काकडेजी यांच्या शेतावर जीवामृत तयार केलेला आहे आणि या जीवामृताला 6 दिवस पूर्ण होऊन 7वा दिवस सुरू आहे आणि आज या जीवामृताचा पूर्ण वापर या हळद पिकाला आपण करणार आहोत। तर याचा फायदा असा की या जीवामृतामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूची वाढ होते, तसेच पिकाची पण वाढ जोमदार होते, जमिनीचा सुपीकता वाढतो आणि या जीवामृतामुळे आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते। तर वापर करताना हे आपण असं एक टाकाऊमधून आपण टिकाऊ केलेलं आहे, एका 5 लिटरच्या तेलाच्या डबकीमध्ये आपण होल मारले आहे आणि त्या छेदाद्वारे आपण असं भरणार आणि हे आपण या पिकाला असं या पद्धतीने देणार। याचा वापर आपण फवारणीद्वारे सुद्धा करू शकतो। आपण फवारणीद्वारे म्हणजे असा की गाळून 1.5 ते 2 लिटर फवारणी प्रतिपंप हे या पिकाला आपण फवारणी करू शकतो किंवा 200 लिटर प्रति एकर जीवामृत आपण या पिकाला देऊ। तर या पद्धतीने आपण सर्व शेतकरी बंधूंनी सुद्धा आपल्या पिकाला जीवामृतची हळद पिकाला 3 वेळा, कापूस पिकाला 3 वेळा, सोयाबीनला 2 वेळा या पद्धतीने तुम्ही जर आपण पिकाला जीवामृत वापर केला तर नक्कीच आपल्या शेतातली जीवाणूची संख्या वाढेल, तसेच आपल्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारेल आणि पिकामध्ये उत्पादन वाढेल। तर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मांतर्गत तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय समुद्रपूरच्या वतीने मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या जीवामृतचा आपल्या शेतामध्ये वापर करावा। धन्यवाद।